जेव्हा आपण एखादा बिझनेस चालू करतो तेव्हा भागीदारीमध्ये सुद्धा तो बिझनेस आपण स्टार्ट करतो, सुरुवात करतो. यालाच आपण पार्टनरशिप असे म्हणतो. व्हेन स्टार्टेड अ बिझनेस एंटरप्राइजेस मनी इज रिक्वायर्ड फॉर अन ऑफिस, रॉ मटेरियल्स एक्सेट्रा. जर बिझनेस स्टार्ट करत असताना आपल्याला काय काय लागतं? रॉ मटेरियल लागतं, मनी लागतं, लेबर्स लागतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला आवश्यक असतात. टू और मोर पीपल पुट इन मनी फॉर द कॅपिटल. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती कॅपिटल म्हणजे भांडवल म्हणून कुठलाही बिझनेस चालू करत असताना इन्व्हेस्ट करत असतात. इन अदर वर्ड, these people start business by investing the partnership. आणि तो बिझनेस जो चालू केलेला असतो त्याला आपण भागीदारी असं म्हणतो. इन अ बिझनेस पार्टनरशिप ऑल पार्टनर्स हॅव अ जॉईंट अकाउंट. जर आता हे पार्टनरशिप मध्ये बिझनेस चालू करत असले तर तुम्ही सराउंडिंग मध्ये तुम्ही पाहिलात किंवा विचारलात, वडिलांना विचारलं किंवा घरी कुणालाही विचारलात, आसपासच्या व्यक्तींना विचारलं, पार्टनरशिप मध्ये बिझनेस चालू करताना काय काय लागतं, कशा पद्धतीनं मनी येणारं इन्कम जे आहे ते सेव्ह केलं जातं, तर त्या ठिकाणी जे पार्टनर्स असतात त्यांचं एक जॉईंट अकाउंट असतं. सगळ्यांचं मिळून एक जॉईंट अकाउंट असतं बँकेमध्ये. आणि जे प्रॉफिट असेल, द प्रॉफिट मेड और लॉस इनकर्ड इन शेअर बाय द पार्टनर्स इन प्रोपोर्शन टू द मनी ईच वन हॅज इन्व्हेस्टेड. जे काही येणारं इन्कम आहे ते येणारं इन्कम प्रत्येक पार्टनर्स जो आहे जेवढ्या प्रमाणात त्यानं भांडवल गुंतवलेलं असतं प्रोपोर्शनमध्ये, रेशोमध्ये, तेवढ्या प्रमाणातच त्याला येणाऱ्या इन्कमचं पर्सेंटेज हे मिळत असतं. तेवढ्याच प्रमाणात ते त्याला येणारं इन्कम असेल किंवा लॉस असेल, काही असेल, इन्कम प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, हे प्रॉफिट फायदा असेल किंवा तोटा असेल, हा फायदा किंवा तोटा जो आहे तो ह्या भागीदारीच्या स्वरूपामध्येच त्या ठिकाणी त्यांना डिवाइड दिलेला असतो, घेतलेला असतो. अशा पद्धतीनं हे पार्टनरशिप मध्ये बिझनेस स्टार्ट करतात. लेट अस लर्न वन एक्झाम्पल ऑफ पार्टनरशिप. झेलम अँड अथर्व इन्व्हेस्टेड 2,100 and 2,800 rupees respectively and shared a business and started a business. काय केलेलं आहे? झेलम आणि अथर्वनं 2100 रुपये आणि 2800 रुपये अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करून एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. दे मेड अ प्रॉफिट ऑफ ₹3,500. त्यांना किती रुपयाचा फायदा झालेला आहे? या ठिकाणी प्रॉफिट म्हणजे फायदा. प्रॉफिट म्हणजे काय? फायदा. 3,500 रुपयाचा त्यांना फायदा झालेला आहे. हाऊ शुड इट बी शेअर्ड? आता हे प्रॉफिट जे आहे, हे प्रॉफिट हे कशा पद्धतीने शेअर करून वाटून घेऊ शकतात सांगा बघू. आता या ठिकाणी ह्या दोघांनाही काय करायचंय, तर जे काही ते कसा प्रॉफिट वाटणार आहे यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रेशो काढावा लागणार आहे किंवा लेट अस फाइंड आउट द प्रोपोर्शन ऑफ द इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला काय करावं लागणार आहे, तर प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण काढावं लागणार आहे. जेव्हा आपण त्याचं प्रमाण काढणार आहोत तेव्हा किती गुंतवणूक कुणी किती टक्के गुंतवणूक केलेली आहे किंवा किती प्रमाणात गुंतवणूक कुणी केलेली आहे हे आपल्याला समजणार आहे. आणि त्याच प्रमाणामध्ये आपण काय करणार आहोत, त्यांना झालेलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट वाटणार आहोत. लेट्स देन proportion of investment is proportion of investment is equal to 2,100 is to 2,800. या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलेले, इन्व्हेस्टमेंट केलेले आपल्याला पाहायला मिळते. आता प्रपोर्शन काढताना बघा, प्रपोर्शन तुम्ही काढायचं या ठिकाणी काय येणार आहे, पुढची स्टेप्स काय असणार आहे आपली, तर इज इक्वल टू 2,100 अपॉन 2,800. आता इथं डिवायडेशन करा बघू, भाग घालवलं तर चालतंय सांगा. 0 0 0 0 गेलेले आहेत, हे तुम्ही इक्वेशन मध्ये पाहिलेलं आहात. देन आफ्टर 7 3 जा 21
7 4 जार 28. 7/4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. हे काय आलेलं आहे आपलं आन्सर आलेलं आहे. देन सॉरी 3/4 हा हे प्रपोर्शन आपलं कसं आलेलं आहे 3:4. द proportion of therefore the proportion of investment is equal to 3:4. आता आपल्याला प्रपोर्शन प्रमाण लक्षात आलं आपल्याला किती प्रमाणामध्ये कुणी गुंतवणूक केलेली आहे. मग आपल्याला तर काय समजून घ्यावं लागेल किंवा काय काढावं लागेल. देन आफ्टर द प्रॉफिट मस्ट ऑल्सो बी शेअर्ड इन सेम प्रपोर्शन. आता जसं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच प्रपोर्शन मध्ये त्यांना काय करावं लागणार आहे प्रॉफिट सुद्धा वाटून घ्यावं लागणार आहे. Therefore, the profit must also be shared in same proportion. That's why let that time Jhelum's profit be 3x and that of Atharva 4x. आता या ठिकाणी झेलमचं प्रॉफिट किती असणार आहे 3x असणार आहे आणि अथर्वचं प्रॉफिट किती असणार आहे 4x असणार आहे. हे आपण या ठिकाणी इक्वेशनच्या माध्यमातून व्हेरिएबल यूज करून या ठिकाणी यांचा आता प्रॉफिटचा प्रपोर्शन आपण काढणार आहोत. मग आलेल्या प्रॉफिट मधला तिसरा भाग कुणाचा असणार आहे झेलमचा असणार आहे. 3 भाग झेलमचे असणार आहेत आणि 4 भाग कुणाचे असणार आहेत अथर्वचे असणार आहेत. त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत आता या ठिकाणी आलेलं प्रॉफिट किती आहे या दोघांची बेरीज म्हणजे काय असणार आहे आलेलं हे टोटल प्रॉफिट असणार आहे. आता या दोघांची बेरीज करत असताना कसं करणार होतो पण therefore 3x plus 4x is equal to 3500. हे कसं आलं कळलं. हे आपलं समीकरण किंवा हे एक्झाम्पल इक्वेशनचं कसं तयार झालं लक्षात आलं तुमच्या. इक्वल केलं आपण या दोघांची पार्टनरशिप दोन्ही बाजू इक्वल केलेल्या आहेत आपण इक्वेशन पद्धतीने. ह्या दोघांची प्रॉफिट बेरीज जेवढी असणार आहे दोघांना समान वाटलं जाणार आहे तेवढी ही पूर्ण प्रॉफिट असणार आहे. देन therefore is equal to 7x 3 plus 4 is 7x व्हेरिएबल आहे असा राहतो is equal to 3500. therefore आता या ठिकाणी 7 इथं काय गुणिले आहे मल्टिप्लाइड आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होणार आहे डिवाइड होणार आहे. हे सुद्धा इक्वेशन मध्ये पाहिलेलं आहात तुम्ही. देन x is equal to 3500 upon 7. आता या ठिकाणी 3500 upon 7 केलात तर आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे डिवायडेशन करून आन्सर काढावं लागणार आहे. 7 1 जा 7 7 5 जा 30 5 0 0 x is equal to 500. x ची व्हॅल्यू किती आली 500 आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इथं फक्त आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे काय मिळालेली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. अजून आपल्याला ह्या दोघांना किती किती प्रॉफिट मिळणार आहे हे अजून आपण काढलेलं नाहीये हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे फक्त x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू 500 आल्यानंतर आपण काय करणार आहोत therefore झेलम्स प्रॉफिट इज किती आहे झेलम्सचा प्रॉफिट झेलमचा शेअर किती आहे सांगा बघू. शेअर इज इक्वल टू 3x 3x च्या प्रमाणात तिचा शेअर आहे. देन x ची व्हॅल्यू काय x ची व्हॅल्यू या ठिकाणी घालणार आहोत आपण 3 मल्टिप्लाय बाय 500 इज इक्वल टू 15,000
रुपीज, सॉरी 1500 रुपीज. या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे, एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यामुळे आपण झेलम्सच्या शेअरमध्ये ही एक्स ची व्हॅल्यू घातल्यानंतर झेलम्सचं प्रॉफिट आपल्याला मिळतं. या पद्धतीनं झेलम्सना किती रुपीज प्रॉफिट मिळणार आहे, तर 1500 रुपीज. 3500 रुपीज मधले 1500 रुपीज तिला प्रॉफिट तिच्या वाट्याला जाणार आहे. देन आफ्टर अथर्व's प्रॉफिट. आता कोणाचा प्रॉफिट काढावं लागेल आपल्याला, अथर्व शेअर. त्याचं शेअर्स नुसार प्रॉफिट किती आहे, 4x आहे, इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय एक्स ची व्हॅल्यू काय आहे 500. इथं x 4x च्या मध्ये मल्टिप्लिकेशन हे सिम्बॉल असतं, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. इक्वेशन मध्ये पाहिलेला आहात. 4 मल्टिप्लाय बाय 500 इज इक्वल टू 2000 रुपीज. काय आलं, अथर्वला किती शेअर मिळणार आहेत त्यापैकी, तर किती रुपीज मिळणार आहे, 2000 रुपीज अथर्वला मिळणार आहेत. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, तर पार्टनरशिप मध्ये बिझनेस स्टार्ट केला असेल तर प्रपोर्शनच्या माध्यमातून आपण त्यांचं प्रॉफिट और लॉस काढू शकतो. हे उदाहरण लक्षात आलं असेल. लेट अस लर्न अनदर एक्झाम्पल. चिन्मय and Sam invested a total of 1,30,000 rupees in a business in the proportion of 3:2 respectively. आता इथं मात्र प्रश्न समजून घेणं तुम्ही गरजेचं आहे. वाचून एकदा नाही समजलं 2-3 वेळा वाचून तुम्ही ह्याच्यामधला अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आता इथं काय सांगितले त्यांनी, तर चिन्मय आणि सॅमनं 1,30,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. कोणत्या प्रमाणामध्ये, 3:2 या प्रमाणामध्ये. मग आता इथं आपल्याला चिन्मयने किती इन्व्हेस्ट केले आणि सॅमने किती रुपीज इन्व्हेस्ट केले माहितीये का, नाही अजून आपण सांगू शकत नाही. फक्त आपल्याला काय समजलं इथं, प्रपोर्शन, कुठल्या प्रमाणात त्यांनी दिलेली इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आणि प्रपोर्शन, टोटल इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट दोघांनी मिळून आणि प्रपोर्शन हे आपल्याला इथं माहिती आहे. आता काय विचारले, पुढे काय सांगितलंय बघा, व्हॉट अमाऊंट डिड ईच ऑफ देम इन्व्हेस्ट. त्या दोघांनी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. इफ देअर टोटल प्रॉफिट वॉज 36 रुपीज, व्हॉट इज द शेअर ऑफ ईच. आणि याच्यामध्ये त्यांना किती रुपये फायदा झालेला आहे, तर 36,000 रुपये फायदा झालेला आहे. मग त्या दोघांचा प्रॉफिटचा शेअर म्हणजे किती प्रमाणात ही दोघं प्रत्येकाला नफा किती मिळेल असं विचारलेलं आहे. इथं काय करणार आहोत आपण, आता इथं प्रपोर्शन आपल्याला माहिती आहे, चिन्मयचं आणि सॅमचं इन्व्हेस्टमेंटचं. द प्रपोर्शन ऑफ चिन्मय अँड सॅम्स इन्व्हेस्टमेंट इज 3:2. देन द प्रॉफिट इज शेअर्ड इन द सेम प्रपोर्शन. प्रॉफिट सुद्धा ह्या सेम प्रपोर्शन मध्ये शेअर होणार आहे. And investment hence, then proportion of profit is to 3:2. प्रॉफिटचं सुद्धा प्रपोर्शन काय असणार आहे, 3:2 असणार आहे. 3:2 या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉफिट सुद्धा शेअर करावं लागणार आहे. अँड दॅट्स वाय आता आपण हे एक्झाम्पल कसं सोडवणार आहोत पहा. लिसन. लेट चिन्मय's इन्व्हेस्टमेंट, let Chinmay's investment be 3y and Sam's by Sam's 2y. मग आता टोटल पार्टनरशिप आपल्याला मिळणार आहे इथं काय, 3y प्लस इन्व्हेस्टमेंट 2y इज इक्वल टू काय होणार आहे आपलं टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट, आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगा, 1,30,000. देन therefore 3y plus 2y is equal to 5y. Therefore 5y, आता ते डिवाइडिंग करत असताना आपण काय करणार आहोत, y is equal to घेतलं तरी चालतंय. y is equal to
अशा पद्धतीने केलं सुद्धा तरी सुद्धा चालतं प्रपोर्शन मध्ये. y इज इक्वल टू 1,30,000 रुपीज अपॉन 5. किंवा दोन्ही बाजूला तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करून डिवाइड करू शकता. 5y म्हटलं तर मल्टिप्लाय तो इकडे जाताना डिवाइड होणार आहे, इकडे सुद्धा तुम्ही तो 5 डिवाइड करायचा आहे कारण इक्वेशन मध्ये आपण हे अभ्यासलेलो आहोत. देन आफ्टर देअरफॉर y इज इक्वल टू जर डिवायडेशन केला तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 5 1 जा 5, 5 2 जा 10, उरले 3, देन 5 6 जा 30, 0 0 0, 26,000 रुपीज. किती भेटला आपल्याला y ची व्हॅल्यू 26,000 रुपीज. आता इथं y मिळाले म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता चिन्मयची इन्व्हेस्टमेंट आधी काढावी लागेल आपल्याला. देअरफॉर चिन्मयच इन्व्हेस्टमेंट is equal to 3y is equal to 3 multiplied by 26,000. आता इथं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येणार आहे तुमचं 78,000 रुपीज. ही झाली इन्व्हेस्टमेंट. 78,000 रुपीज ही काय झाली इन्व्हेस्टमेंट झाली कुणाची, चिन्मयची. देअरफॉर आपल्याला आता प्रॉफिट काढायचं आहे. ठीक आहे, आता अगोदर चिन्मयची इन्व्हेस्टमेंट काढली आपण, आता सॅमची पण इन्व्हेस्टमेंट काढावी लागणार आहे आपल्याला. देन सॅम्स इन्व्हेस्टमेंट विचारले, तिथं काय विचारलंय, व्हॉट अमाऊंट डीड ईच ऑफ देम इन्व्हेस्ट. चिन्मयने किती इन्व्हेस्ट केले, 1,30,000 म्हणले 78,000. देन सॅम्स इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय y ची व्हॅल्यू किती आलेली आपली 26,000 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केला 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 6 जा 12 इज इक्वल टू 2. देन 1 रिमेन्स राहिला, देन 2 2 जा 4 प्लस 1 इज इक्वल टू 5. आपलं किती रुपीज आला इथे इन्व्हेस्टमेंट सॅम्सची 52,000. आता 78,000 प्लस 52,000 केला तर 1,30,000 येणार आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला प्रोपोर्शन मध्ये तुम्ही यांची इन्व्हेस्टमेंट काढलात. आता पुढे तिने विचारले काय आपल्याला, इफ देअर टोटल प्रॉफिट वॉज 36,000 रुपये देन व्हॉट इज द शेअर ऑफ ईच. मग आता प्रॉफिटचं शेअरिंग आपल्याला काढावं लागणार आहे. देन लेट्स चिन्मय असंच या पद्धतीनं लेट चिन्मय प्रॉफिट be 3x and Sam's be 2x. Then total profit काय असणार आहे 3x plus 2x is equal to total profit. is equal to total profit असणार आहे. मग 3x plus 2x कसा होणार आहे आपला, therefore प्लस केला 5x होणार आहे इज इक्वल टू टोटल प्रॉफिट किती आहे 36,000. टोटल प्रॉफिट किती आहे 36,000. देयरफॉर x इज इक्वल टू 36,000 अपॉन 5. देयरफॉर x इज इक्वल टू डिवायडेशन केला तर काय येणार आहे 7,200 रुपीज. इथं आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. काय मिळालेली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली. आता ही x ची व्हॅल्यू जी आहे ही x ची व्हॅल्यू आपण कशामध्ये घालणार आहोत एक्झाम्पल मध्ये घालणार आहोत. x ची व्हॅल्यू आपण कशामध्ये घालणार आहोत एक्झाम्पल मध्ये घालणार आहोत. देन देयरफॉर चिन्मय's प्रॉफिट इज इक्वल टू 3x. चिन्मय's प्रॉफिट इज इक्वल टू देयरफॉर 3 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू किती आहे 7,200. आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येणार आहे 21,600 रुपीज. हे डिवायडेशन केलं म्हणजे चिन्मयचं प्रॉफिट किती आलं 21,600 रुपये. अँड देन आफ्टर सॅम्स प्रॉफिट
profit is equal to 2x. Therefore 2 multiplied by 7200 is equal to काय असणार आहे आन्सर आपलं 40,400 रुपीज. ठीक आहे. या ठिकाणी सॅमचं सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळालेलं आहे. अशा पद्धतीने जर उदाहरण दिलं असेल, प्रपोर्शन दिलं असेल आणि टोटल अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट दिली असेल, तरी तुम्हाला किती शेअर्स मध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे हे काढावं लागणार आहे. ते काढता आलं पाहिजे. प्रॉफिट दिलं असेल तरी शेअर्स दिलं असेल, प्रपोर्शन दिलं असेल इन्व्हेस्टमेंटचं, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय काढावं लागणार आहे, प्रॉफिट शेअर्स नुसार किती प्रॉफिट त्या दोघांच्या वाट्याला येणार आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे. इथं पार्टनर्स 2 दिलेले आहेत, काही वेळेला पार्टनर्स 3 दिले जातील, काही वेळेला उदाहरण वेगळ्या पद्धतीने दिलं जाईल. फर्स्ट ऑफ ऑल रीड, पहिल्यांदा तुम्ही हा जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं आहे, समजून घेऊन वाचायचं आहे आणि त्यानंतर एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत गेलात तर तुम्हाला सहज एक्झाम्पल सॉल्व्ह करता येऊ शकतं. We have learned the partnerships examples, then find the ratio and proportion and investments and the profit or loss. अशा पद्धतीची उदाहरणं जी आहेत तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. in your maths book page number 66, 67 and 68 read also and understood all these examples and remember how to invest the profit, how to invest the amount in the business of partnership and find the ratio of profit or loss. आता तुम्हाला ह्या पुस्तकातील उदाहरणे ही वाचायची आहेत, पुन्हा एकदा तुम्ही वाचू शकता आणि समजून घेऊ शकता. अँड सॉल्व ऑल एक्झाम्पल्स ऑफ प्रॅक्टिस सेट 39. प्रॅक्टिस सेट 39 मधले सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये. अँड इफ एनी क्वेरीज कॉल मी. थँक्स.